100% गॅरंटी आहे मंडळी. एकदा हे खाल्ल्यानंतर मुलं मैद्याचे बाहेरचे बिस्किट खायला मागणार नाहीत. आषाढ महिना सुरू आहे. आषाढ सुरू होताच घरोघरी पारंपरिक तळणीचे पदार्थ केले जातात. आज आपण खमंग, खुसखुशीत, अजिबात तेलकट न होणाऱ्या गहू आणि ज्वारीच्या पिठाच्या कापण्या करणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कापण्या करण्यासाठी 1 वाटी गूळ घेतला आहे. सारख्याच वाटीने पाणी घालायचं. मोठ्या आचेवरती फक्त गूळ विरघळून पाण्याला उकळी येईल इतपत हे गरम करायचं. उकळी आली तर गॅस बंद करून हे पाणी थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ. आणि तोपर्यंत पीठ भिजवून घेऊया. पीठ भिजवण्यासाठी 1 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी ज्वारीचे पीठ घेऊया. यामध्ये आपण 2 चिमूट मीठ घालूया, 2 टीस्पून बडीशेपची पूड आणि 1 टीस्पून सुंठ पावडर घालून घेतली आहे. कापण्या छान खुसखुशीत व्हाव्या यासाठी 4 टीस्पून कडकडीत गरम तेलाचे मोहन घालायचे आहे. आणि हेही छान मिक्स करून घेऊया. या प्रकारे पीठ तयार झाले तर कापण्या छान खुसखुशीत होतात. आपण जे गुळाचे पाणी केलं होतं ते संपूर्ण गार झालेलं आहे. पाहिजे तसे थोडं थोडं पाणी घालून कणिक तयार करून घेऊया. पीठ भिजवताना एका गोष्टीची काळजी घ्यायची. गुळाचे पाणी लागेल तेवढे हळूहळू टाकून घ्यायचे आहे आणि घट्ट कणिक भिजवायची आहे. पीठ छान पुरीसाठी भिजवतो तसेच थोडं घट्ट भिजवून घ्यायचं आहे. पीठ अजिबात सैल व्हायला नको. पीठ सैल झाले तर कापण्या पातळ होऊ शकतात किंवा तेलकटही होतील. त्यामुळे लागेल तसे थोडं थोडं पाणी घालायचं आहे. गव्हाच्या आणि ज्वारीच्या पिठाच्या क्वालिटीनुसार पाणी जास्त किंवा कमी लागू शकतं. माझे 2-3 चमचे पाणी उरले आहे. पीठ छान भिजवून झालं आहे. आता ते 10 मिनिट झाकून ठेवूया. 10 मिनिट पीठ मुरवून घेतले आहे. आता कापण्या करून घेऊया. पिठाचे समान भाग करून घेऊया. बाकीचे गोळे झाकून ठेवायचे म्हणजे ते कोरडे पडणार नाही. आता तेल किंवा पीठ न लावताच पुरीसाठी जेवढं जाड लाटतो तसंच लाटून घेऊया. यावर खसखस घालूया. ज्वारीचे पीठ असल्यामुळे कडा जरा चिरल्या जातात, पण खूप पातळ न लाटता मध्यम लाटून घेऊया. पातळ केलं तर कापणी खुसखुशीत न होता वातळ होऊ शकते.
डायमंड शेपमध्ये आपण कट करून घेणार आहोत. कापण्यांची जाडी बघू शकता कितपत जाड आहे ते. आता या प्रकारे सर्व कापण्या करून घेऊया. कोणी कोणी फक्त गव्हाच्या पिठाच्या करतात, त्याही छान होतात, पण या पद्धतीने एकदा करून बघा, खूप मस्त होतात. तर सर्व कापण्या करून घेतल्या आहेत. कशा तळायच्या तेही बघूया. छोटासा गोळा घालून बघायचा, लगेच वर आला तर समजायचं तेल परफेक्ट गरम झालेलं आहे. तेल व्यवस्थित गरम असावं, धूर येईल इतपत कडकडीत नाही आणि गारही नाही. गॅस मध्यम ठेवून एका वेळी बसतील एवढ्या कापण्या तळून घेऊया. यामध्ये गूळ आहे, त्यामुळे तेल अगदी कडकडीत गरम असेल तर कापण्या वरतून लगेच काळपट होतील, पण आतून कच्च्या राहतील. आणि तेल गार असेल तर कापण्या तेल शोषून घेतील आणि जास्त तेलकटही होतील. म्हणून तेल मध्यम गरम असावं. मध्ये मध्ये उलटून पलटून छान तांबूस रंगावर तळून घ्यायचे आहे. लो टू मीडियम फ्लेमवर सर्व कापण्या आपण तळून घ्यायच्या आहे. तर सर्व कापण्या तळून झाल्या, बघू शकतात किती खुसखुशीत झाल्या आहेत. हवाबंद डब्यात ठेवल्या की महिनाभर टिकतात. बडीशोप आणि सुंठाचा स्वाद खूप छान लागतो यामध्ये. तुम्ही सुद्धा या आषाढ महिन्यात या प्रकारच्या कापण्या नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.